म्हणजे रिॲलिटी सांगतोय मी, कारण मी गावात राहणारा माणूस आहे. आणि मग जोपर्यंत त्याची शेती लखपत्यांची शेती होणार नाही, जोपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत समृद्धी येणार नाही आहे. म्हणून आमच्या जीवनाचा ध्यास आम्ही 12 वर्षापासून शेतकऱ्यांना पाणीदार करण्यासाठी करत आहोत. आणि मग खंत मनामध्ये एक होती की 28,000 गावांना आपण पाणीदार कधी करणार आहेत. मग स्केलेबल कार्यक्रम आपण करायला पाहिजेत. आणि त्यातून जलताराचा जन्म झाला की आज शेतकऱ्यांना जे वाटतं की आमचं गाव पाणीदार करण्यासाठी आमच्या गावाला धरण व्हावं, आमच्या गावाला नदी असेल तर त्याच्यावर बंधारे व्हावेत, मोठमोठाले कट्टे व्हावेत, पाणी अडवल्या जावं, शेततळे व्हावेत, तर पाण्याचे सोर्सेस येतील. दीपक भाऊ जलताराने हे सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत की गावाला कुठलाही सोर्स नसताना जर पूर्ण गावाच्या प्रत्येक एकरामध्ये जर शोषखड्डे झाले जलताराचे आणि पाणी जर मुरल्या गेलं तर 2 ते 3 वर्षाच्या कालखंडानंतर तुम्हाला एवढी पाणी पातळी वाढेल की तुम्हाला आठवण पण होणार नाही की धरण पाणी देत असतं का, किंवा शेततळे केल्यामुळं आपल्या शेतीला पाण्याची मदत होईल. तुम्हाला नवीन विहीर करण्याची गरज नाही, नवीन बोरवेल करण्याची गरज नाही, आहे तेच विहिरी आणि बोरवेल हे तुमचे चार्ज होतील. तर या सगळ्या प्रश्नावर उत्तरं येतं. म्हणून मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ज्यांना ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी खूप सोपा मार्ग आहे. याला 3 गोष्टी लागतात. तर मला माझ्या मायबापाला, माझ्या गुरुला मला धन्यवाद द्यावा वाटतात की खरंच माझा जन्म सार्थकी झाला, की मला निमित्त बनून जर एवढी मोठी सेवा जर शेतकऱ्याची होत असेल तर माझा माणूस. जय गुरुदेव. जय गुरुदेव. शेतकरी मित्रांनो, शंका यामध्ये आपण आता पाणी सोडलेलं आहे ते जिरणार का, कुशंका. 4x4च्या गड्ड्यामध्ये 50-60 हजार लिटर पाणी एक अवघ्या 10-15 मिनिटामध्ये जिरणार का. म्हणजे शंका वेगळ्या, कुशंका वेगळ्या, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण पुरुषोत्तम वाळे सर यांच्याकडून घेणार आहोत. जलनायक जलक्रांती ज्या पद्धतीने सरांनी घडवलेली आहे आणि ते फार मोठ्या खर्च करून, फार मोठं क्षेत्र गुंतवून, शेतकऱ्याच्या जमिनी वाया घालून ही झालेली नाही, तर ही झालेली आहे 4x4 आणि खोली 4 फूट अशा या जलतारा पीठमधून, जलतारा खड्ड्यामधून. खड्ड्यामधली क्रांती आपण जगामधली कुठं ऐकली नसेल तर ती आपण आज पाहणार आहोत, आज ऐकणार आहोत. प्रात्यक्षिक समोर आहे. या ठिकाणी 5 HP पंप सोडलेला आहे. 5 HP पंपाचं पाणी या गड्ड्यामध्ये जिरत आहे आणि ते किती जिरणार आहे ते सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आणि प्रॅक्टिकली व्हिडिओ राहणार आहे. ज्या ज्या कोणाला प्रश्न असतील ते सगळे प्रश्न या व्हिडिओमधून सुटायचे प्रयत्न आपण नक्कीच करणार आहोत. सध्या आपण या आवाजामुळे आपल्याला थोडा त्रास होईल, त्याच्यामुळे हा आवाज बंद करू. आणि त्याच्यानंतर पूर्ण झाल्यानंतर या गड्ड्यामध्ये किती मिनिट मोटर चालली तेही तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू. काका सध्याचं बंद करा. जय गुरुदेव सर. जय गुरुदेव. जय गुरुदेव. या जर जवळ या भाऊ. या 4x4च्या आकाराच्या गड्ड्यामध्ये मी आत्ता सांगितलं की अवघ्या काही ह्या मिनटामध्ये 50-60 हजार लिटरसुद्धा पाणी जिरू शकतं, शोषून घेऊ शकतं. याचा जो फायदा आहे तो तुमच्या विहिरीलासुद्धा झालेला आहे. विहीर बाजूला आहे. विहीर अवघ्या 2 तासामध्ये यांचं पूर्ण पाणी जे तिथे परत स्टोअर करायचं काम करते. यांचे जमिनीतले भांडे जे म्हणू आपण, जसे आपण राजनळ भांडे जे घरात असतात ते सगळे यांनी भरून जमिनीमध्ये ठेवलेले. कसे काय शंका आणि कुशंका मी अगोदर सांगितलेले, त्यांच्याकडून आपण त्यांची परिचय घेऊ आणि हे सगळे प्रश्न जे आपण उपस्थित केले ते त्यांचे उत्तर त्यांच्याकडून घेऊ. अजून एक राहिला प्रश्न म्हणजे आता खड्डा तर केलेला आहे, हा खड्डा तर एकदम मोकळा, याच्यावरही पत्राचं पाणी पडतंय, हे सगळं निबर जागा आहे म्हणून हा स्वच्छ आहे. पण याला रिपेअर कसं करायचं, पुनर्जीवन कसं करायचं, याची मेंटेनन्स कसं करायचं, हा सुद्धा प्रश्न आहे. पैसे किंवा वेळ खर्च जास्त होणारा हा उपक्रम नाहीच आहे. सोपा, सरळ आणि प्रत्येकाच्या विहिरीला पाणी आणणारा उपक्रम हा आहे. त्याच्यामुळं याची माहिती आपण पूर्णतः घेणार आहोत. तुमच्याकडे विहीर असेल, तुमच्याकडे शेती असेल किंवा तुमच्याकडं शहरामध्ये प्लॉट असेल आणि त्या प्लॉटमध्ये तुम्हाला पाणी बोरला कमी पडत असेल, कुठलीही गोष्ट असो, तुम्ही सजीव असाल आणि तुम्हाला पाणी लागत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तुम्ही जीवसृष्टीला मानणारे असाल, पृथ्वीला मानणारे असाल, पृथ्वीची पूजा करणारे असाल, निसर्गाची पूजा करणारे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. माणसाला, पशु पक्ष्याला, झाडाला, प्रत्येकाला पाण्याशिवाय जगू शकत नाही. पृथ्वीवरती 70% पाणी आहे, माणसाच्या शरीरातही 70% पाणी आहे. सगळा खेळ पाण्याचा आहे. पैसा येणार पाण्याने, शांती मिळणार पाण्याने, सगळ्या गोष्टी सरांकडून आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, रामराम. माझं नाव दीपक आसाराम मुनगे. आपण पाहतात आपली शेती, आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल. या यूट्यूब चॅनलवरती आपण प्रत्यक्ष होणारे, प्रत्यक्ष फायदा देणारे
सर्व व्हिडिओ पोस्ट करत असतो ते नक्कीच तुम्ही याला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून सगळे व्हिडिओ समोर जे टाकू आपण ते तुम्हाला पाहायला मिळतील. आपण सरांची ओळख करून घेऊ. जय गुरुदेव, राम राम. जय गुरुदेव, राम राम. दीपक भाऊ, मी जे प्रश्न उपस्थित केले तसं पाहिलं तर पाठीमागच्या व्हिडिओला आतापर्यंत सगळे व्हिडिओ मिळून जर गणित मांडलं तर कोट्यावधी लोकांनी बघितलेत. मागचा व्हिडिओ काही दिवसामध्ये 1 महिन्याच्या आतमध्ये जवळजवळ मला वाटतं 44-45 लाख लोकांनी बघितला आहे. बरोबर. त्याच्यावरती कमेंट भरपूर आलेल्या आहे, फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल दोन्हीला मिळून. तर कुशंका कोणाच्याच नाही आहे, कारण की पद्धत सोपी आहे. तर ज्या शंका आहेत आणि एखाद्या अर्ध्या तुमच्या वाचनात जर आले असतील कमेंटमधल्या, त्याचं उत्तर नक्की आम्हाला द्या. आणि त्यापूर्वी आपण जाताना तुमची ओळख द्या, आपण पाणीसुद्धा बघू, म्हणजे दोन्ही एकत्र होईल. सगळ्या शेतकरी बांधवांना माझा जय गुरुदेव, राम राम. आणि सर्वप्रथम मी दीपक भाऊ तुमचे धन्यवाद देतो, कारण जलताराला एवढ्या उंचीवर आणि मायबाप शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं तुम्ही आणि तुमचं यूट्यूब चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा हे माध्यम राहिलेलं आहे. माझा परिचय करून देताना मी जलनायक प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम मायाळ, मुक्काम पोस्ट वाटूर, तालुका परतूर, जिल्हा जालना. मी सद्गुरू परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरुजींच्या ज्ञानात 17 वर्षापूर्वी जुडलो आणि मागच्या 12 वर्षापासून मी पाण्यावर आणि खास करून शेतकरी मायबाप यांना आर्थिक समृद्ध करण्याचं जे मुख्य साधन आहे शेती, या शेतीला पाणी उपलब्ध जर झालं तर ती बागायती होईल आणि माझा मायबाप शेतकरी हा आर्थिक समृद्ध होईल आणि सगळे त्याच्या जीवनातले प्रश्न सुटतील, यासाठी दिवस रात्र पाण्यावर काम करण्याचा एक संकल्प मी केलेला आहे. आज माझ्यासोबत 150 ते 200 तरुण मुलांची टीम आम्ही महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जाऊन हा जो एक नवीन गावं पाणीदार करणारा, शेती बागायतदार करणारा आणि माझा मायबाप शेतकरी आर्थिक समृद्ध करणारा एक नवीन उपक्रम आम्ही जो शोधला आहे, जलतारा. याच्या अगोदर जवळपास माझे 25-30 व्हिडिओ दीपक भाऊ आपण केलेले आहेत, ज्यामध्ये सगळ्या शेतकरी बांधवांनी हे सगळा कन्सेप्ट समजून घेतलेला आहे. पण आजचा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागं काही नवीन कन्सेप्ट आहेत की एका शोष खड्ड्यामधून किती लिटर पाणी एका मिनिटाला जमिनीच्या भूगर्भामध्ये मुरल्या जातं. आज हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. 5 HP मोटर पंप लावून एका 4x4 आणि 6 फूट खोलीच्या शोष खड्ड्यामध्ये, जलताराच्या खड्ड्यामध्ये ते पाणी कशा पद्धतीनं जमिनीच्या भूगर्भात चाललेलं आहे. आणि त्याचबरोबर आज 15 तास माझी 25 एकरमध्ये 30 शोष खड्ड्यांच्या माध्यमातून आज जे काही पाणी या भूगर्भामध्ये मुरलं, इथली पाणी पातळी वाढली. आज 15 तास मोटर चालते 35 फूट खोलीच्या विहिरीमध्ये, 4 फूट पाणी खाली जातं आहे आणि 2 घंटे मोटर बंद झाल्याच्यानंतर परत पाणी जागची जागेवर येतं आहे. हा प्लॉट 25 एकरचा आहे, याच्या बाजूला 25 एकर आहे. म्हणजे असं 50 एकरमध्ये जवळपास 50 ते 60 शोष खड्डे आम्ही 2020ला केलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जलतारा काय आहे, जे नवीन पाहणार आहेत त्यांच्यासाठी 2 मिनिटामध्ये सांगतो की बघा, आज जलसंधारणावर 3 पद्धतीनं कार्य केलं जातं. पाणी अडवा, पाणी जिरवा. एक लाईन ट्रीटमेंट, नदींचं खोलीकरण रुंदीकरण करणं, बंधारे बांधून पाणी अडवणं. नंबर 2 पाणलोट विकास, वॉटरशेड मॅनेजमेंट, माथा ते पायथा, CCT असतील, डीप CCT असतील, LBS असतील, गॅबियन असतील, कंपार्टमेंट बंडिंग असतील, या माध्यमातून म्हणजे डोंगरावर पडलेला पाण्याचा थेंब अडवत अडवत जमिनीच्या भूगर्भामध्ये न्यायचा, ही एक कन्सेप्ट झाली. आणि तिसरी कन्सेप्ट जी आम्ही शोधली आहे तिचं नाव आहे जलतारा. ही आहे एरिया ट्रीटमेंट, शेत पुनर्भरण कार्यक्रम. 2012 पासून मी लाईन ट्रीटमेंटवर काम केलं, हजारो नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण झालं, पाणलोट विकासावर काम केलं. परतूर मंठा तालुक्यातल्या, जालना तालुक्यातल्या 10 गावांना आम्ही पाणलोट विकासाच्या माध्यमातून पाणीदार बनवलं. पण माझं समाधान होत नव्हतं दीपक भाऊ, की आज महाराष्ट्राचा विचार केला तर 44,000 गावापैकी 28,000 गावं हे टंचाईचा सामना करतायत. टँकर येतं. जिथं 50 वर्षापूर्वी बागायती शेतकरी करणारे शेतकरी होते ते आज कोरडवाहूवर आले, जिरायतीवर आलेत. सोयाबीन आणि हरभऱ्यानं शेतकरी त्याची आर्थिक समृद्धतेची उपजीविका जगू शकत नाही आहे, नीट घर बांधू शकत नाही, का मुलाबाळांना उच्च दर्जाचं शिक्षण देऊ शकत नाही, आपल्या मुलीला चांगल्या पद्धतीचा नवरदेव पण शोधू शकत नाही. ही म्हणजे रिॲलिटी सांगतोय मी, कारण मी गावात राहणारा माणूस आहे. आणि मग जोपर्यंत त्याची शेती लखपत्यांची शेती होणार नाही, जोपर्यंत पाणी येत नाही, तोपर्यंत समृद्धी येणार नाही आहे. म्हणून आमच्या जीवनाचा ध्यास आम्ही 12 वर्षापासून शेतकऱ्यांना पाणीदार करण्यासाठी करत आहोत. आणि मग खंत मनामध्ये एक होती की 28,000 गावांना आपण पाणीदार कधी करणार आहेत. मग स्केलेबल कार्यक्रम आपण करायला पाहिजेत आणि त्यातून जलताराचा जन्म झाला.
परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून, जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर या फाउंडेशनच्या माध्यमातून, माझे मित्र मनू निंबोधरी जे आज अमेरिकेत आहेत 30 वर्षापासून, आम्ही दोघांनी मिळून 2020ला जलताराचं संशोधन केलं. लक्षात आलं की आज आपण विहीर पुनर्भरण करतो, बोर पुनर्भरण करतोय, त्याच्या भोवताली शोष खड्डे करून ते आलेलं पाणी त्यात टाकतो तर पाणी पातळी वाढते. आणि मग माझ्या लक्षात आलं की आज पाऊस पडतोय आणि वाहून जातोय, पाऊस पडतोय उताराला वाहून जातोय. शेतातलं पाणी म्हणजे आज बांध फोडू फोडू बाहेर चाललेलं आहे, 1 मिनिट पाण्याला थांबायला जागा नाही आहे. आणि मग आपण शेत पुनर्भरणाचाच कार्यक्रम जर राबवला तर किती चांगलं होईल. शेतातलं पाणी शेतात अडवणं. आणि परत शेतकरी बांधवांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की पाण्याची साठवणूक वर नाही आहे, पाण्याची खरी साठवणूक जमिनीच्या भूगर्भात आहे. कारण विहीर आपण खाली घेतो, बोरवेल आपण जमिनीमध्ये घेतो, आपण नुसतं उपासण्याचं काम करालो, भरण्याचं काम कोणीच करत नाही आहे. 50 वर्षापूर्वी तुम्ही जिकडं पहा तिकडं, म्हणजे तुमच्या स्वतःपासून उदाहरण घ्या दीपक भाऊ, माझ्या स्वतःपासून उदाहरण मी देतोय. माझ्या आजोबानं याच शेतीमध्ये केळी ऊस लावलेला आहे, पण वडिलाच्या हातात आल्याच्यानंतर जिरायती झाली, माझ्या हातात दिल्याच्यानंतर कोरडवाहू होतं. आणि मग हा जो काही विचार मनामध्ये सारखा घुमायचा की आपण जर शेतातलं पाणी शेतात थांबवलं, थांबून जमणार नाही तर त्याला ड्रेनेज करून त्याला जमिनीच्या भूगर्भात नेऊन त्याची साठवणूक करणं, म्हणजे पाण्याची एफडी करणं. जसं बँकेमध्ये आपण पैसे एफडीच्या रूपात ठेवतो आणि ज्यावेळेस गरज पडली त्यावेळेस आपण काढतो आणि त्याचा उपयोग आपल्या समृद्धतेसाठी, आपल्या कामकाजासाठी करतो, तसं पावसाळ्यातलं पाणी प्रत्येक शेतात एक शोष खड्डा करून जमिनीच्या भूगर्भात नेणं, असं गावाच्या सगळ्या एरियामध्ये आम्ही हा कार्यक्रम करतो. कारण ही एरिया ट्रीटमेंट आहे. किती गावं झाली आपली आत्तापर्यंत सांगतो ना मी तुम्हाला. आणि मग ज्यावेळेस आपल्याला लागतं हिवाळ्यात उन्हाळ्यामध्ये, ते पाणी तुमच्या विहिरीमधून आणि बोरवेलमधून रिचार्ज होऊन त्याच्यात येतं आणि 2 घंटे चालणारी मोटर 24 घंटे चालती. आणि मग 2020ला मी आणि मनू निंबोधरींनी हे संशोधन केलं, ज्याचा जन्म या माझ्या 50 एकरमध्ये झाला. 2020ला या 25 एकरच्या तुकड्यामध्ये मी 30 शोषखड्डे केले, पलीकडच्या 25 एकरच्या शेतामध्ये मी 30 शोषखड्डे केले. साधी कन्सेप्ट आहे. 1 एकरचं उदाहरण घ्या शेतकरी मित्र. 1 एकरमध्ये पाऊस पडल्यावर पाणी ज्या कोपऱ्याला येऊन थांबतं त्या कोपऱ्याला आपण JCB मशीननं 4x4 आणि 6 फुटाचा शोषखड्डा करतो. त्यात माती जाऊन भरून बसू नये म्हणून त्यामध्ये ओबडधोबड दगडं टाकतो आणि वर असे छोटाले दगडं टाकून त्या खड्ड्याला दगडाने पूर्णपणे आपण भरून घेतो. आलेलं त्या 1 एकरमधलं पूर्ण पाणी त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात जातं. असं प्रत्येक एकरामध्ये 1 खड्डा. आता याचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत. समजा मुरुम जर 5-6 फुटावर लागायला तर आपण एका एकराला 4x4 6 फुटाचा एक शोषखड्डा करतो. तो तिथलं पाणी त्या जमिनीमध्ये मुरवण्यासाठी भरपूर झाला. 3-3.5 फुटावर जर मुरुम लागला तर आपण एकरी 2 खड्डे करतो. आणि काळी माती जर दीपक भाऊ असेल तर तिथं 6x6 आणि 10 फुटाचा शोषखड्डा करतो, त्याला दगडानं भरून घेतो. कारण तिथं पर्क्युलेशनचा प्रॉब्लेम असतो, पाण्याचा निचरा होणं हे फार महत्त्वाचं आहे. तसे वेगवेगळे पॅरामीटर आहेत. आणि मग मी ज्यावेळेस 2020ला या शेतामधून पाऊस पडल्यावर पाणी जे वाहून जात होतं, शेतकरी मित्रांना मला पुन्हा एक गोष्ट सांगायची आहे दीपक भाऊ, की आज शेतकऱ्याच्या समोर, मग ते वाटूरच्या असू द्या, महाराष्ट्रातले असू द्या, भारतातले असू द्या, जगातले असू द्या, 2 संकट आहेत. नंबर 1 संकट, पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं आज आर्थिक उत्पन्न कमी झालं. 10 पिकावरचा शेतकरी 1 पिकावर 2 पिकावर आला आहे. आणि दुसरं संकट, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये खरीपाच्या पिकाची हार्वेस्टिंग ज्यावेळी येते, कपाशी फुटते, सोयाबीन काढायला येतं, मूग उडीद तोडायला येतात, त्यावेळी ढगफुटीसारखे पाऊस पडायला येतं. वाटूरवर एक ढग येतो आणि 150 मिलीलिटर पाऊस एका ढगात पडतो, पाणी होऊन जातं. आमच्या कापसाच्या वाती होतात, सोयाबीन काढायला येत नाही, मुगं उडदं सोडून जातात. आणि मग ते पाणी साचून राहतं. आणि पाणी साचल्यामुळं वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळे नाव आहेत. काही ठिकाणी चिबडणं म्हणतो, काही जण पाणी उफाणणं म्हणतो, पाणी धरणं म्हणतो. आणि मग कित्येक दिवस, महिना 2 महिने रान चिबडल्यामुळं ते खरीपाचं पीकही जातं आणि रब्बीची पेरणीचा टायमिंगही हुकतो. म्हणजे सगळं निसर्गाचं चक्र शेतकऱ्याचं बिघडून जातं. हे 2 संकट येतं. आणि शेतकरी मित्र, या जलताराच्या शोषखड्ड्यानं शेतकऱ्याच्या समोरच्या दोन्ही संकटांचं उत्तर दिलेलं आहे. दोन्ही प्रश्नावर या जलतारानं उत्तरं शोधलेली आहेत. कसे? आज 25 एकरमध्ये 30 शोषखड्डे येतं. पाऊस ज्यावेळेस पडतो, 1 थेंब पाणी माझं या 25 एकरमधून 4 महिन्यात बाहेर गेला नाही. पूर्णची पूर्ण शोषखड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भात झाला. या 25-30 एकरमधली पाणी पातळी एवढी वाढली, माझ्या आजोबानं 65 वर्षापूर्वी 35 फूट खोल विहीर केलेली आहे. डिसेंबरमध्ये ड्राय व्हायची. चला मी तुम्हाला दाखवतो आज ती विहीर. आणि अक्षरशः तुम्हाला मी सांगतो, आम्हाला जानेवारीपासून प्यायला पाणी नसायचं. 2020ला ज्यावेळेस या 30 शोषखड्ड्याच्या माध्यमातून इथला पाण्याचा थेंब आम्ही या जमिनीमध्ये मुरवला आणि चमत्कार अनुभवला
की ज्या उन्हाळ्यामध्ये 2020ला मी इथं 30 शोषखड्डे केले, दगडानं भरले दीपक भाऊ, मला उत्सुकता होती की पावसाळ्यामध्ये जे पहिल्या पावसामध्ये पाणी वाहून जायचं ते पाणी जाणारं कुठं आहे. म्हणून मी ज्यावेळेस इथं येऊन उभा राहिलो तर मुसळधार पावसामध्ये ज्यावेळेस पाणी त्या उताराला यायचं, खड्ड्याच्या जवळ येऊन खड्ड्यातून जमिनीमध्ये जायचं, मला आश्चर्यचकित वाटू लागलं, आश्चर्य वाटू लागलं की नरसाळं लावल्यासारखं पाणी जमिनीच्या भूगर्भात चाललंय. आणि काही शेतकऱ्यांना, काही विचारवंतांना, काही तर्कवितर्क लावणाऱ्या लोकांना वाटतं की एक खड्डा किती पाणी नेईल. मागच्या आठवड्यातलं उदाहरण सांगतो. मॅक्स महाराष्ट्र नावाच्या न्यूज चॅनलचे एक पत्रकार आले होते. त्यांनी असंच माझी मुलाखतीमध्ये मला उलटसुलट प्रश्न विचारले, किंवा उलटसुलट म्हणणार नाही मी, चिकित्सक प्रश्न विचारले की सर तुम्ही दावा करतायत की हजारो करोडो लिटर पाणी याच्यामधून मध्ये जातं आहे, कसं शक्य आहे. आणि मग मी इथं माझी विहीर जवळच आहे, मोटर पंप जवळ आहे, मी पाईपनं लगेच 5 HP मोटर चालू केली आणि खड्ड्यात लावून दिलं. 17 मिनिट मोटर चालत होती. 17 मिनिट सारखं पाणी खाली जात होतं. त्याचे पॅरामीटर्स आमच्या मनुजींनी मला अमेरिकेतून पाठवले की जर तुमच्या विहिरीमध्ये पाण्याची पातळी जर 15 फुटापर्यंत असेल आणि 5 HP मोटर पंप जर असेल दीपक भाऊ, तर तो एका मिनिटाला 4000 लिटर पाणी बाहेर फेकतो. आणि आता तुम्ही पाहत असताल, आता जमीन लेवलपासून या विहिरीची पाणी पातळी जवळपास 10 फुटावर आहे. 10 फुटावर. म्हणजे हा मोटर पंप एका मिनिटाला 3 ते 4000 लिटर पाणी बाहेर फेकतोय. बरोबर. आणि आता तुम्हाला आपण हे दाखवणार आहे शेतकरी बांधवांना की आता आम्ही मोटर चालू करणार आहेत आणि चालू करून त्या खड्ड्यामध्ये कशा पद्धतीनं किती मिनिट पाणी चालतंय. आणि जरी खड्डा भरला, कारण पाऊस तर एवढ्या हॉर्स पॉवरनं पडत नसतो, पाऊस ज्यावेळेस पडतो त्यावेळेस सर्वदूर पाऊस पडून ते पाणी हळूहळू खड्ड्यापर्यंत येतं. पण आपण मोटरचा डायरेक्ट पाईप खड्ड्यात सोडलेला आहे आणि आता आपण पाहणार आहोत की पाईप किती वेळ चालतोय आणि पाणी कशा पद्धतीनं जातंय. भरला पण तर मोटर बंद करू आपण आणि त्याच्यानंतर किती वेळात पाणी जमिनीमध्ये मुरतोय म्हणून. तर शेतकरी बांधवांनो, आज 15 तास माझी मोटर कंटिन्यू दिवसभर चालू आहे. या 30 खड्ड्यांच्या माध्यमातून 4 महिन्यामध्ये पडलेला 1000 मिलीलिटरचा थेंब न थेंब जमिनीच्या भूगर्भात गेला आणि पाणी पातळी प्रचंड वाढली आहे. आणि 4 घंटे मोटर जर बंद झाली तर परत जागच्या जागेवर पाणी येतंय. हे जवळपास मागच्या 2 महिन्यापासून आम्ही अनुभवतोय. आणि मग मी जर दुसरा प्रॉब्लेम तुम्हाला सांगत होतो की दुसरा प्रॉब्लेम दीपक भाऊ जो शेतकऱ्यांच्या समोर आहे की अतिवृष्टीमध्ये काही रानं चिबडतात आणि ते चिबडलेल्या रानामध्ये तुम्हाला रब्बीची पेरणी योग्य वेळेवर होत नाही. आत्ता माझं असं पण दोन्ही पण या 25 एकरमध्ये प्लॉट येतं. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही थोडासा की इकडे कॅमेरा फिरवा. हे जे काही हरभरा पेरलेलं आत्ता तुम्हाला दिसतंय, बरोबर, हे 15 एकरचा ओढ्याच्या काठचा भाग आहे. इथं 1.5 महिन्यापूर्वी, कारण या वर्षी आमच्याकडे 4500 मिलीलिटर पाऊस झालाय, अतिवृष्टी झाली आहे आमच्या भागामध्ये, हे सगळं चिखलानं भरलेलं होतं. म्हणजे सोयाबीन निघाल्याच्या नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये खूप मोठ्या अतिवृष्टी झाल्यात. म्हणजे इथं जाता पण येत नव्हतं. पण जलताराच्या शोष खड्ड्यानं हा चमत्कार करून दाखवलाय की त्या रानामध्ये योग्य वेळी वापसा झाली. आम्ही त्या रानाला नीट केलं आणि आता तिथं मी जवळपास 15 एकर हरभरा पेरलंय. म्हणजे खरीपाची पण पेरणी माझी निघाली, पीक निघालं आणि रब्बीचं पण निघालेलं आहे. मला एकच सांगायचं शेतकरी मित्र की जलतारा हा इतका सोपा कन्सेप्ट आहे. एका एकराच्या स्लोपला ज्या कोपऱ्यावर पाणी येऊन थांबतं तिथं 4 बाय 4 आणि 6 फूट खोलीचा एक JCBनं शोष खड्डा करा. विहिरीचे डोंगर माथ्यावरचे जे काही ओबडधोबड दगड आहेत त्याला काठोकाठ भरून घ्या. बस एवढंच करायचं. आलेलं पाणी त्याच्यातून जमिनीत जाईल. बस प्रचंड पाणी पातळी वाढेल आणि पाण्याचा निचरा पण योग्य वेळी होईल आणि शेतकऱ्यांच्या समोरचे सगळे प्रश्न सुटतील. ज्या ठिकाणी या जलताराचा जन्म झाला आहे त्या ठिकाणाहून आज दीपक भाऊ आपण हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवतोय. म्हणून मुद्दामहून आजचा व्हिडिओ जो करायचा आहे हा एक चमत्कारिक, आणि ज्यांना कोणाला शंका कुशंका वाटतात की खरंच पाणी एवढं जमिनीमध्ये मुरल्या जातं का, त्यांच्यासाठी आज आपण हे प्रात्यक्षिक दाखवणार येतं. आणि त्यातून आज जलतारानं तुमच्या माध्यमातून गुरुजींच्या आशीर्वादानं आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलक्रांती केलेली आहे की मला दिवसातून 100 मायबाप शेतकऱ्यांचे फोन येतात. शेतकरी स्वतःहून आज जलतारा करतोय. आत्ता मागच्या आठवड्यामध्ये मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये हिवरी नावाच्या आर्णी तालुक्यातल्या गावाला जाऊन एका डॉक्टर कुटुंबाच्या 28 एकरवर एका दिवसात आम्ही जलताराचे 28 शोषखड्डे करून दिले. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातल्या मानोऱ्याच्या कारपा गावामध्ये आम्ही गेलो आहे. एक IAS ऑफिसर होते रिटायर झालेले, त्यांनी बोलवलं की मला शेती करायची आणि मला जलतारा करायचा आहे. आज म्हणजे अक्षरशः डायरी भरून गेलेली आहे. आणि माझा जीवनाचा संकल्प आहे, कुठंही बोलवा मी माझी टीम घेऊन शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तयार आहे. टोपोग्राफी कशी करतात, मार्कआउट कसं करतात, JCBनं खड्डा कसा करतात, तो भरतात कसा, हे सगळं आम्ही शेतकऱ्यांना करून द्यायला तयार आहेत. कारण मला एकच दिसतंय
की आज शेतकरी जो अपेष्टाचं जीवन जगतोय, हलाखीचं जीवन जगतोय, म्हणजे जगायचं म्हणून जगतोय, त्या शेतकऱ्याच्या शेतीला जर 12 महिने पाणी आलं तर तो या जगाचा राजा होणार आहे. माझं स्वप्न आहे की जर 12माही बागायती झाली, आणि हे मी पाहतोय आज, जसं राळेगण सिद्धी एक बनलं, हिवरे बाजार एक बनलं, माझं स्वप्न होतं की माझा तालुका मंठा, परतूर, जालना, माझा मतदारसंघ 221 गावचा आहे. मी 2020ला या ठिकाणी संशोधन केलं आणि 21, 22, 23, 24 आणि यावर्षी 25 या 4 वर्षामध्ये CSR फंडाच्या माध्यमातून, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून, गुरुजींच्या आशीर्वादानं, आमच्या मनोनिंबोदरीच्या सहकार्यानं आम्ही 181 परतूर मंठा जालना तालुक्यातल्या गावामध्ये 86,500 जलतराचे शोषखड्डे केलेत. ज्या ठिकाणी डिसेंबरमध्ये टँकर यायचं ते गावं आज 12माही बागायतदार झालेत. असंख्य फायदे आम्हाला नंतर दीपक भाऊ कळू लागले. पाणी पातळी तर प्रचंड वाढते. एका पावसाळ्यामध्ये 50% पाणी पातळी वाढते. 2 पावसाळ्याच्या सीझनमध्ये 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देतो गाव पाणीदार होईल. पण गावात जर 2000 एकरचं क्षेत्र असेल तर 2000 शोषखड्डे मात्र करावे लागतील. बरोबर आहे ही गोष्ट, कारण ही एरिया ट्रीटमेंट आहे. आणि परत एक लक्षात आलं की आज शेतकऱ्यांना जे वाटतं की आमचं गाव पाणीदार करण्यासाठी आमच्या गावाला धरण व्हावं, आमच्या गावाला नदी असेल तर त्याच्यावर बंधारे व्हावेत, मोठमोठाले कट्टे व्हावेत, पाणी अडवल्या जावं, शेततळे व्हावेत, तर पाण्याचे सोर्सेस येतील. दीपक भाऊ जलतारानं हे सगळे कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत की गावाला कुठलाही सोर्स नसताना जर पूर्ण गावाच्या प्रत्येक एकरामध्ये जर शोषखड्डे झाले जलताराचे आणि पाणी जर मुरल्या गेलं तर 2 ते 3 वर्षाच्या कालखंडानंतर तुम्हाला एवढी पाणी पातळी वाढेल की तुम्हाला आठवण पण होणार नाही की धरण पाणी देत असतं का, किंवा शेततळे केल्यामुळं आपल्या शेतीला पाण्याची मदत होईल. तुम्हाला नवीन विहीर करण्याची गरज नाही, नवीन बोरवेल करण्याची गरज नाही, आहे तेच विहिरी आणि बोरवेल हे तुमचे चार्ज होतील. तर या सगळ्या प्रश्नावर उत्तरं येतं. म्हणून मायबाप शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, ज्यांना करायचं असेल त्यांच्यासाठी खूप सोपा मार्ग आहे. याला 3 गोष्टी लागतात. एक तर JCB मशीन लागते, त्या खड्ड्याला बुजण्यासाठी दगड लागतात, आणि आमची टीम जी येते ही मार्गदर्शन करणारी टीम आहे. बस ती टीम येईल, तुम्हाला मार्गदर्शन करेल. त्यांचा जाण्या येण्याचा जे काही खर्च असतो तो फक्त आपल्याला द्यायचा असतो. बाकी आम्ही 1 रुपया मानधन शेतकऱ्यांकडून घेत नाही आहेत, मी तरी घेत नाही आहे. हां, तर या छोट्या गोष्टी आहेत. ह्या जर शेतकऱ्यांनी स्वतःहून केल्या तर मी दाव्यानिशी सांगतो की जलसंधारणातला आपल्या शेतीला पाणीदार करणारा सगळ्यात स्वस्त, सगळ्यात सहज, सगळ्यात सोपा आणि टेक्निकल पॅरामीटरवर परफेक्ट असणारा हा प्रकल्प आहे. आज 181 गावामध्ये आम्ही हे काम केलं आहे आणि 181 गावं पाणीदार बनलेत. तिथलं अर्थकारण बदललं आहे. 3-3 वर्षाच्या नंतर आज शेतकऱ्यांनी पक्के घरं बांधलेत, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देत आहेत. हजारातला शेतकरी लाखात गेला आहे, बागायतदार बनला आहे. म्हणजे ही क्रांती जलतारानं केलेली आहे. आज माझे गावागावामध्ये कार्यक्रम होत आहेत. दीपक भाऊ, आपण जी प्रसिद्धी जलताराला दिलेली आहे, आत्ता मागचा व्हिडिओ आहे 44 लाख लोकांनी पाहिला आहे, 5000 लोकांनी शेअर केला आहे, जवळपास 6000 लोकांच्या कमेंट येतात. त्या कमेंट वाचल्याच्या नंतर मला, माझ्या मायबापाला, माझ्या गुरुला मला धन्यवाद द्यावा वाटतात की खरंच माझा जन्म सार्थकी झाला, की मला निमित्त बनून जर एवढी मोठी सेवा जर शेतकऱ्याची होत असेल तर माझा माणूस जन्म हा सार्थकी लागलेला आहे. म्हणून मी ठरवलेलं आहे की शेतकऱ्यासाठी आपल्याला जगायचं आहे आणि शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे आणि पूर्णपणे पाणीदार बनवायचं आहे आणि आर्थिक समृद्ध बनवायचं आहे. तर या सगळ्या गोष्टी आता, म्हणून आज जलताराच्या बाबतीमध्ये जे टेक्निकल गोष्टी आहेत, मला सांगायला अभिमान वाटेल. मागच्या 2 महिन्यापूर्वी नासाची टीम अमेरिकेतून जलतारावर संशोधन करायला आली. त्यांची भूगर्भावर संशोधन करणारी ADF नावाचे 12 शास्त्रज्ञ अमेरिकेतले, आमच्या भागातले लोक त्यांना पाहत असताना वाटूरसारख्या छोट्या गावात फॉरेनर लोक आले तर आश्चर्यचकित त्यांच्या मागं फिरत होते. पण त्यांनी पण प्रमाणपत्र दिलं की दिस इज द बेस्ट एरिया ट्रीटमेंट. म्हणजे मला सांगा, तुम्ही 4 वर्षात 181 गावं पाणीदार बनतायत, तर महाराष्ट्रातले 28,000 गावं. आणि आपल्याला कोणावर डिपेंड राहायचं नाही आहे. शेतकरी तुम्ही सगळेजण एकत्र या. आज माझे गावागावामध्ये व्याख्यानाचे कार्यक्रम होत आहेत, कार्यशाळा होत आहेत, मला खूप आनंद वाटतोय. म्हणून मी तर 24x7 शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. ज्या शेतकऱ्यांना जलतारा पाहायचा आहे तुम्ही इथं या, तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ज्या ठिकाणी कार्यशाळा असतात त्या ठिकाणी संपर्क करा. तर अशा पद्धतीनं ह्या जलताराचा प्रवास दीपक भाऊ चालू आहे. काही टेक्निकल गोष्टी आज सांगायच्या होत्या की एका खड्ड्यात किती पाणी मुरतं, कशा पद्धतीनं, म्हणजे शेतकऱ्यांचे तर्कवितर्क तुम्हाला कळून जातील. परत दरवर्षी जसं शेतीची नांगरणी आपण करतो, मशागत करतो, तशा पद्धतीनं जलताराच्या शोषखड्ड्यांचं पण मशागत करणं आपला क्रमप्राप्त आहे. कारण 1 वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाणी खाली गेल्याच्यानंतर त्याच्याबरोबर गाळ जाऊन बसतो.
त्याच्याबरोबर माती जाऊन बसते. तर त्याचं मेंटेनन्सची प्रक्रिया एक अर्ध्या पाऊण तासाची आहे, जी आज मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे. की 2-3 फूट दगडाला खोदून टिकावानं पहारीनं बाहेर काढून घ्या, माती साफसूफ करून घ्या आणि परत त्या दगडांना पूर्ववत टाकून द्या. परत एक सीझन, जसं मोटरसायकलची सर्व्हिसिंग कार्बोरेटर साफ करून फिल्टर साफ करून आपण करतो तशी त्याची मशागत आणि सर्व्हिसिंग करायची. परत एक पावसाळ्याच्या सीझनमध्ये तो खड्डा पाणी घ्यायला तयार होईल. तर दीपक भाऊ, तुम्हाला मी आत्ता जे आपण बोललो आहे की आता आपण 5 HP मोटर पंप चालू करू आणि खरंच पाहू की किती वेळ पाणी त्या खड्ड्यामध्ये मुरतंय म्हणून. 4x4x6 आकाराचा तुमचा हौद किती मिनिटात भरतो हे तुम्हाला माहीत असेल. अवघ्या 2-4-5 मिनिटामध्ये तो भरून जातो. पण या ठिकाणी 17 मिनिटं काल मोटर चालली, त्यात तो हौद भरला नाही. त्याचं कारण असं आहे की जरी तुम्हाला जमिनीला मोठं असं 2-2.5 इंचचं छिद्र दिसत नसलं तरी जमीन ही सछिद्र असती आणि मुरमाला एकदा गेलं की ते पाणी मीटरना पळतं, फुटाना पळत नाही. त्या कारणानं हे जे पाणी आहे ते हे पळत खाली जातं आणि परत आपल्या भांड्यामध्ये जाऊन बसतं. तेच भांडं रिकामं परत ह्या विहिरीत होतं. सरांनी त्यांच्या शेतीबरोबरच आजूबाजूचे सगळे काही जे विहिरी असतील त्यांना एक भांड्या स्वरूपामध्ये एक दान पाण्यात दिलेलं आहे असं मी म्हणतो. दीपक भाऊ, मला एकच गोष्ट सांगायची आहे तुम्हाला की जसं आपल्याकडं म्हणजे पैशाची जपवणूक करण्यासाठी किंवा ची बचत करण्यासाठी आपण बँकेमध्ये FD करतो, बरोबर आहे ना. FDचा अर्थ काय होतो की आपल्याकडं ज्यावेळेस आपल्याला मुलीचं लग्न असेल किंवा आपल्या काही एखादं नवीन आपल्या परिवाराच्या समोर मोठं काम घ्यायचं असेल त्यावेळेस आपण ती FD बँकेतून मोडतो आणि ते काम मार्गी लावतो. तसं शेतकरी बांधवांना मी सांगतो की पावसाळ्यातल्या प्रत्येक थेंबाची या शोष खड्ड्याच्या माध्यमातून आपण आपल्या पाण्याची FD करतोय. आणि मग हिवाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस गरज वाटेल त्यावेळेस तुम्ही ही FD बाहेर काढा. आणि बाहेर काढा म्हणजे तुमच्या विहिरीतून बोरवेलच्या माध्यमातून ते ऑटोमॅटिकली बाहेर येईल. जसं आज इथं तुम्ही लाईव्ह बघतायत हे सगळं की या खड्ड्यात आणि ह्या इथल्या 25 एकरच्या 30 खड्ड्यात जे पाणी मुरलंय तेच पाणी आज माझ्या विहिरीत येतंय. आणि 12-12, 15-15 तास विहीर नॉनस्टॉप चालते. म्हणजे 25 एकर बागायती इथं गहू आहे, हरभरा आहे, मोसंबी आहे, जांभळे, सीताफळे, सगळ्या गोष्टी येतात. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे ही पाण्याची FD आहे. मला हे अभिमानानं शेतकऱ्यांना सांगा वाटतं. नक्कीच. ज्या ठिकाणी आपण महाराजांची सुपारी बघतो की 60,000, 70,000, लाख सुपाऱ्या महाराजांच्या आहेत, त्या स्वरूपात जर शेतकऱ्यासाठी व्याख्यान सर घेतात, निःशुल्कप्रमाणे हे सगळं चालतं. त्यांना अजून शक्ती ईश्वरदेव ही प्रार्थना करतो. ते शेतकरी आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न त्यांना माहीत आहेत, ग्राउंड लेवलला काम करणारे आहेत, त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्याच्या अडचणी त्यांना माहिती आहे. बोलण्यामध्ये ज्यावेळेस त्यांचा एखादा विषय मांडताना ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, आवाजातला ओलावा जाणवतो, त्यावेळेस त्यांचं असलेलं काम हे आपल्याला समजत असतं. तर नक्कीच आता या ठिकाणी मोटर चालू करून आपण त्याची किती मिनिटात भरतो तेही बघू आणि या गड्ड्याचं पुनरुज्जीवन कसं केलं जातं, त्याचं रिपेअरिंग कसं केलं जातं. दरवर्षीचा कालावधी मला वाटतं एक अर्धा तास लागत असेल, त्या अर्धा ते पाऊण तास लागतो. एक माणूस असेल तर पाऊण तास, 2 माणसं असतील तर अर्धा तास लागतो. तर तो आपण बघू. असं बी प्रत्येक गावामध्ये 2-2, 3-3 एकर जमिनीला राहिलेले आहेत. 3 गड्डे जर शोष खड्डे जर असले एका एकरला, एक गड्डाचा खड्डाच्या हिशोबाने, तर 3 ते 1.5 तास गेला तर 1.5 तासामध्ये तुम्ही वर्षभराचं पाणी तुमच्या जमिनीत साठवणार आहे. गणित कसं जुळतं ते बघा. गणित खूप फायद्याचं आहे. गणित हे गुणाकाराचं आहे, भागाकाराचं नाही. योजनाचा कुठलाही लवलेश अजून या स्कीमला नाही आहे. स्कीम म्हणता येणार नाही. जलताराला नाही आहे. जलतारा नाव हे सरांनी दिलेलं आहे. जलतारा शोध सरांनी लावलेला आहे. आणि आतापर्यंत कुठल्याही स्कीमशिवाय, कुठल्याही आर्थिक शासकीय लाभाशिवाय सरांनी चालवलेली प्रामाणिक जलक्रांती, जल चळवळ आपण या गोष्टीला म्हणू शकतो. एवढं सोपं नाही आहे मित्रांनो. 181 ना 181 गावाला एवढं काम करणं हे सोपं नाही. आपल्याला जर JCP आणून 1-2 दिवस जरी चालवायचं ठरलं तर आपल्याला फार मोठा डोंगर असल्यासारखा वाटतो. त्यांनी महिनो JCP ह्या 181 गावात चालवले. दुसरी गोष्ट अभिमानाने मी सांगू इच्छितो की त्यांचं काम पाहून, त्यांचं हे सोपी पद्धत बघून आता तालुक्यामधून 5-5 हजार, 10-10 हजाराची पब्लिक असणारे कार्यक्रम त्यांचे व्याख्यान होत आहेत. आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून ही शासकीय किंवा अधिकारी, आमदार, खासदार यांना कोणीही शेतकरी न विचारता स्वतः काय करता येईल या दृष्टीने विचार करत आहेत. खाली कमेंट वाचताना भरपूर त्यांच्याविषयी आपण फार दैवत्व शेतकरी त्यांना देतात, तेही आपण वाचतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असे काही कमेंट असतात जे मला सांगायला आवडतील
की ही पद्धत बघून मी माझ्या प्लॉटच्या शेजारी यावर्षी खड्डा घेतला, पूर्ण स्लॅबचं पाणी त्यात सोडलं, आजूबाजूचं पाणी येऊन त्यात जिरलं आणि माझ्या बोरला आता पाणी जे चालतच नव्हता तो आता निरंतर चालू आहे. म्हणजे असं नाही की तुमचं विहिरीला बाजूला तुमचा गड्डा केलेला आहे तर तुम्हाला फायदा होईल का नाही होईल, जमिनीत कुठं पाणी जाईल. नक्कीच निसर्ग ही तुम्हाला, तुम्ही जितकं दिलं त्याच्या काही पटीने निसर्ग तुम्हाला काही पटीनं. निसर्गाचा नियम आहे दीपक भाऊ, एक दाना पेरा हजारो दाणे बाहेर येतील. तसं एक थेंब जमिनीमध्ये मुरवा. मी एक आमच्या भागामधले खूप एक नामवंत कृषीभूषण आहेत उद्धवराव खेडेकर म्हणून, त्यांच्याकडे मी एके दिवशी गेलो होतो. तर सहज त्यांनी माझा सत्कार केला आणि मला 2 शब्द बोलले, ते माझ्या मनाला एवढं समाधान लागून गेले. म्हणले सर तुम्ही जगातला सगळ्यात मोठा परमार्थ करतायत. मी म्हणलं असं काय परमार्थ करायलोय मी? ते म्हणले सर तुम्ही वाहून जाणाऱ्या प्रत्येक थेंबाला विश्रांती देण्याचं काम करताय. मन भरून गेलं त्या दिवशी. तर नक्कीच आता हे दोन्ही उपक्रम आपण घेणार आहोत, त्याच्यामध्ये सोपं काम होईल. सरांनी तुम्हाला सांगितलं, काही मिनिटांमध्ये सांगण्याची ही पद्धत आहे. 4x4x6 फूट खड्डा खणायचा आहे. त्या खड्ड्याला जास्तीत जास्त 200-250 रुपये JCB लागतील. भरायला तुम्ही जर गड्ड्यानं दगडाने भरला तर तो फुकट होतो. 250-300 रुपयामध्ये तुम्हाला एक खड्डा पडतो. मग तुम्हाला त्याचा गुणाकार तुमचं किती एकर आहे त्या एका एकरमध्ये एक खड्डा करायचा, हे तुमचं गणित असू द्या. ते आपापल्या साहित्याच्या अवेलेबिलिटीवर डिपेंड आहे. JCBनं आपण खड्डे करतो, मार्गदर्शन करण्यासाठी आमची टेक्निकल टीम येते, तुमच्या जमिनीची टोपोग्राफी करतो, त्याचे उतारं काढून देतो, तुम्हाला मार्कआउट टाकून देतो. तुम्ही JCB मशीन लावा, ट्रॅक्टर लावा, दगडाची उपलब्धता करा. लगेच तुम्हाला त्याच दिवशी खड्डा कसा करतात, किती करायचे ते एकरामध्ये, पाण्याचा उतार कसा आहे, जमिनीचा उतार कसा आहे, तुमच्या जमिनीची पोत कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून त्यानंतर तिथं ठरवतो. आणि मग बाकीचे सगळे कार्यक्रम तुमचे व्यवस्थितरित्या तुमच्या पूर्ण शेतीचं पुनर्भरण म्हणा, जलताराचे शोष खड्डे म्हणा, हे सगळं काही आपण करून देतोय. आज माझी डायरी भरली आहे दीपक भाऊ. दररोज 5-6 शेतकरी बोलतायत की माझ्या शेतावर या, माझ्या शेतावर या, आणि आम्ही सगळीकडे जाणार येतं. बस एक दिवस तो बिलकुल येणार म्हणजे येणार की बँकेचा मॅनेजर शेतकऱ्यांच्या शेतावर येणार आणि म्हणणार आमचं कर्ज घेता का ना. आमचा मायबाप शेतकरी म्हणणार की कर्ज तर नको, पण माझेच पैसे घेऊन माझी एवढी तुम्ही करा म्हणून. बरोबर. आणायचा तो दिवस, आणि तो दिवस पाणी आणणार आणि तो दिवस जलतारा आणणार. नक्की मला विश्वास आहे गुरुजीवर आणि या कार्यावर आणि आमच्या टीमवर की आम्ही तो दिवस 100% शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आणणार. आणि सर आता बोलता बोलता देतो म्हणले, म्हणजे तुम्ही आल्यानंतर आम्ही त्याची मार्गदर्शन देतो. पण या ठिकाणी जर तुम्ही वाटूर फाट्याच्या या जवळपासच्या सगळ्या एरियात जर तुम्ही फिराल तर ते देतो म्हणत नाही तर आम्ही करतो म्हणतात. 181 गावं त्यांनी करतोत म्हणून करून दाखवलेले आहेत. तर मी फिरून सगळे गावं तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात दाखवलेले सुद्धा आहेत, ते तुम्ही नक्कीच बघा. आणि भरपूर आपण पाहतो, भरपूर लोकांना जे काही नटी आहे त्यांना आपण फार लाईक करतो, त्यांना मोठं करायचं काम करत असतो. पण तुमच्या घरच्या भाकरीशी, तुमच्या चूल पेटवण्याच्या कामाशी कोणी जर काम करत असेल तर नक्कीच अशा श्री पुरुषोत्तम वाया सर यांना आपण नक्कीच मोठं केलं पाहिजे. बरं, मोठं केलं पाहिजे म्हणायला आपण एवढे मोठे नाही की त्यांना मोठं करू, त्यांचा ऑलरेडी काम खूप मोठं आहे. पण नक्कीच आपण हे जी त्यांचा कन्सेप्ट आहे, हा जो विचार आहे, हा इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. त्यांना शोषखड्डे करायला भाग पाडलं पाहिजे. आणि माहितीसाठी ते तर 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहेत. तुम्ही वाटूरला या, विहीर आहे, शोषखड्डा आहे, सगळ्या गोष्टी जर प्रॅक्टिकली तयार आहेत. असं नाही की मी पेपरला मांडतो, मग पेपर मांडल्यानंतर तुम्ही तुमचं बघा आणि तुम्ही तुमचं करा, असं सर करत नाहीत. तर आपण आता त्या ठिकाणी जाऊ. लाईन आहे का? हो हो. बरं.